भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत। हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत। आज जर तुम्ही राजीनामा दिलात आणि सत्तेतनं बाहेर पडलेत, तुमची सत्ता जर तुम्ही लात मारून जर बाहेर पडले तर आम्ही तुम्हाला भगतसिंगाच्या जागी बघू। विनाकारण आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका। ज्यावेळी आम्ही मुंबईमध्ये आलो हा उठाव करून, त्यावेळी आमचे कोथळे पण हे काढणार होते, त्याला आम्ही घाबरलो नाही। या राज्यामध्ये मंत्री मार खात आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे मंत्र्यांची, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला घाबरतायत। कोण पोलिसाची हिंमत होते? पोलीस हे प्यादे आणि पोलीस हे प्यादे, या पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसताय। कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती? आणि मला वाईट तर वाटतं राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय, म्हणजे फक्त शिवसेनानेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्लाय। जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा सत्तेतना, मग कळेल। पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढतेय आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरताय। मार खाताय मंत्र्यांचा, मंत्री मार खातोय। आणि जर मंत्री मार खात असेल आणि या सभागृहामध्ये आपल्याकडे संरक्षण मागत असेल, हे सभागृह मंत्र्यांनी संरक्षण मागायचं आहे का सर्वसाधारण आमदारांनी मागायचं आहे? आमदार पायऱ्यांवरती सरकारच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात 289 कडे 289 का बसतो? अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे आणि जेव्हा अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते त्यावेळेला हा विषय 289 चा होतो। भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत। हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत, कोणाची हिंमत होत नाही भारतीय जनता पक्षा। आणि दुसरा विषय असा आहे की विशेष बैठकीमध्ये या आसनावर ना माननीय उपसभापतींनी एका IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करायचे निर्देश दिलेले आहेत। आताच काही दिवसापूर्वी खालच्या सभागृहामध्ये तालिका अध्यक्षांनी एका IAS ऑफिसरला सस्पेंड केलं आणि नंतर नामुष्किरीने त्या IAS ऑफिसरला परत घेतलं। तुम्हाला तुमचे अधिकार जर वापरायचे असतील तर ज्या अधिकारात खाली आपण पिटलो गेलोय, मार खाल्लाय, तेच अधिकार पुन्हा तुम्ही इकडे वापरताय। माझं म्हणणं आहे मिसयूज ऑफ पॉवर आहे। का विश्वासार्हता ठराव आणू दे उपसभापतींवरती? अरे माझा आवाज दाबण्यापेक्षा तुमच्या बाजूला जे तुमचा आवाज दाबतात ना, त्यांच्या एकदा तरी कानाखाली मारून बघा। पण त्यांनी असा उल्लेख केला की उठाव केल्यानंतर आम्ही जे आता काही शंभूराज देसाई साहेबांच्या संदर्भामध्ये झालं त्याच्यामध्ये शेपटी घातलेली असं त्यांनी उल्लेख केला। ज्यावेळी आम्ही मुंबईमध्ये आलो हा उठाव करून, त्यावेळी आमचे कोथळे पण हे काढणार होते, त्याला आम्ही घाबरलो नाही। हे आम्हाला वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते। हे वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते। शेपटी घालण्याच्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नये। आम्ही न्याय मागितलेला आहे, आमच्या मंत्री महोदयांनी तुमच्याकडे दाद मागितलेली आहे। हा राजकीय संस्कार आहे आणि ज्यांना संस्कार नाही ते असं बोलतात। सन्माननीय सभापती महोदय, जो प्रकार घडला तो प्रकार आम्ही मंत्री व्हायच्या आधी आमदार आहोत, त्यामुळं आपल्या निदर्शनाला आणलं। हिथं ह्या परिसराचे कस्टोडियन कोण आहेत? आपण आणि माननीय विधानसभा अध्यक्ष आहोत। आता राहिला प्रश्न, परब साहेब म्हटले उठाव केला, कुठं गेली छाती? उठाव करताना सुद्धा काय वाक्य वापरली होती? ह्यांची प्रेतं येतील, कोथळे काढू। खुलेआम आलो ना, आम्ही विमानानं आलो, उतरलो, बसनं आलो, विधान भवनला गेलो, विश्वासदर्शक संमत ठराव केला आणि गेलो परत। काय केलं? त्यामुळे आमच्या धाडसाचं विनाकारण तुम्ही, हे बघा, विनाकारण आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका। मी एवढंच सन्मान्य सभापती महोदय रेकॉर्डवरती आणतो आहे की आम्ही जी भूमिका घेतली ती हिंदुत्वासाठी घेतली। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेली भाजप शिवसेनेची युती टिकवावी म्हणून घेतली। आता त्या युतीमध्ये काही कटू अनुभव कालच्यासारखे आम्हाला आले, हा भाग सोडा। त्याची योग्य व्यासपीठावरती आम्ही दखल मागू, योग्य व्यासपीठावरती ते दुरुस्त सुद्धा होतील। पण असं बोलण्यामुळं अशा पद्धतीनं कुठेही तुम्ही आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका।
माझं एवढंच म्हणणं आहे, फॅक्च्युअल कंडिशन वस्तुस्थिती आपल्या निदर्शनाला आणली याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असं बिलकुल समजायचं कारण नाही.